त्या दरम्यान आम्ही काही शुभ सन्मान करत आहोत. हे जाऊया मॅच कडे. मॅचला सुरुवात झाली. अतुल भालेकर कॅप्टन 26 वन साइड जिव्हाळा टीमचा हा एक अष्टपैलू खेळाडू. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धेमध्ये यायचा जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना ज्यांना आपण पाहत असतो. पाटण तालुक्याचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर. बॉल पडल्यानंतर बाउन्स घेतोय. पंच कॉल करता. हा येस इट्स अ व्हाईट बॉल. सर व्हाईट बॉल आहे. येस व्हाईट बॉल. एक वॉर्निंग सुद्धा दिले. बॉस चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहत आहोत. गणेश निघालाय. एक पाऊल पुढे आला. अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक वेगाने धावा देतोय परंतु त्या दरम्यान 2 धावा होतील नो डाऊट. अतुल भालेकर थोडा फिटनेस आपण पाहिलं तर शरीरयष्टी थोडीशी बलाढ्य आहे परंतु धावतो वेगाने. पायामध्ये ज्या जणू काय भिंगरी बांधली आहे त्याप्रमाणे धावत असतो अतुल भालेकर. महत्वपूर्ण स्पर्धा. संस्थापक अध्यक्ष बॉस चषक यांचा आपण स्पर्धा पाहत आहोत. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय विलासदादा सूर्यवंशी यांचं देखील शुभागमन. दादा आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. वेलकम. अतुल भालेकरचा वार कधीच होत नसतो गार. गोलंदाजाला केलाय गार. चेंडू जातोय सीमा पार. आलाय तो चौकार. चांगला फटका. ही आपण ऍक्शन रिप्ले पहा. अतुल भालेकरचा दिशा दिली. मनगटाचा वापर. टायमिंग प्रॉपर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. 4 धावा जमा केल्या. टीमचा टोटल स्कोर झालाय तो 0.3 चेंडूचा खेळ होत असताना वन साइड जिव्हाळा टीमचा 9 धावा. गणेशला कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक मॅच अगदी प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी मॅच घडली. आंबावडे टीम आणि देवाशिंबे टीम 2 गावी एक फॉर्मॅट आपण खेळत असताना गणेश सुद्धा खेळत होता आणि गणेशवरती पहिल्या 4 बॉलवरती 4 षटकार ठोकले होते. जावलीचा डॉन संदेश माने याने. तोच गोलंदाज. पंच डिसिजन असतील ते आपल्याला सांगतील. बिमर साठी रिव्ह्यू आहे आणि हाईट वाईट साठी देखील रिव्ह्यू आहे. लाईनच्या वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. गणेश उडवण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिलाय. हा डॉट बॉल येतोय. गणेशचा थोडासा कमबॅक. टेनिस क्रिकेट आपण पाहिलं. रबर बॉल क्रिकेट. प्रत्येकाला एक संधी मिळाली. एक चांगलं व्यासपीठ मिळालं. शिवादादा बॉस यांच्या माध्यमातून तुमचा टोटल स्कोर झालाय 10 धावा. 10 रन्स लॉस ऑफ 0. चांगला फटका. टायमिंग क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये गॅदर केलाय. एक सिंगल धाव मिळते. लास्ट टू गो. अजून एक चेंडू शिल्लक आहे. षटकामधील धावा झाले त्या 11 धावा. गणेश उडवण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. आला तो डॉट बॉल. एका षटकाचा खेळ समाप्त होतो आणि एका षटकाच्या अखेरीस वन साइड जिव्हाळा टीमच्या धावा झाल्या त्या बिनबाद 11 धावा. सुरुवात झाली आणि 3 षटकांची मॅच म्हटल्यानंतर तुम्हाला 40+ धावा बनवायला हवेत कारण दोन्ही टीमचा पहिल्या मॅचचा खेळ चांगला राहिला आहे. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं तर दोन्ही टीम्सला मेहनत, संघर्ष, काटकसर, थोडीशी कंजूसी दोन्ही एंडकडून करायला हवी तेव्हा कुठेतरी मॅच बनेल. अतुल भालेकरचा खेळ आतापर्यंत चांगला राहिला आहे. 5 बॉलच्या पाठीमागे 9 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. पार्थेशने अजूनही आपलं अकाउंट खोललं नाहीये. अजूनही KYC जमा करतोय. डॉक्युमेंट जमा करतोय. 1 बॉलला फेस केला.
तोही डॉट आलाय. ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 साठी मार्गस्थ होतोय. संतोष सूर्यवंशी. बॉल आपटलाय, गती कमी होती, त्यावरती फटका अतुल भालेकरचा आलाय. बॉल सीमा पार, फ्लॅट पॅडल स्ट्रोक, षटकार. बॉल पडला आणि त्यानंतर पूर्णपणे स्लो होता. बघा ऍक्शन रिप्ले. बॉल पडल्यानंतर थोडीशी गती कमी होती. अतुल भालेकरने वेट अँड वॉच केला, ताकद दाखवली, न ताकद दाखवली आणि 6 जमा केल्या. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंप बॉल सोडतोय, डी मध्ये ट्रॅव्हल होतोय. बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा. हा बोनस पॉइंट आहे. या गोलंदाजाला थोडस टार्गेट केले अतुल भालेकरने. मारना आहे तो इसकोही मारना. खेळायचं तर टॉप मध्ये खेळायचं, ठोकायचं तर टॉपचाच ठोकायचा. खऱ्या अर्थानं ह्या क्रिकेटमध्ये अतुल भालेकरची चर्चा असते. स्लोवर बॉल पुन्हा एकदा हाताळला, यावेळेस बीट केलाय. हा डॉट आलाय, राहत की सास. टीमच्या धावा झाले ते 19. ये चाहिए भैया, ये मिलेगा तो फिर सब कुछ मिलेगा. अतुल भालेकर. वन साइड जिवाळा टीमचा पाठीचा कणा आहे. स्लोवर बॉल ऑन साइडला खेचलाय. बॉल हवेमध्ये उभा राहतो. रोहित बॉल पर्यंत पोहोचेल त्या दरम्यान विक्रम पोहोचलाय आणि अप्रतिम कॅच गॅदर केलाय. बडी मछली जाल में बसी. अतुल भालेकरचा खेळ संपलाय. बॅडर होयोडी आउट. बॅटर क्रमांक 3 विवेक दाखल झालाय. चला स्पीडअप घ्यायचंय प्लीज. बाहुबली विवेक. मागील मॅच मध्ये विवेकने थोडीशी पारी सांभाळली होती. संघ थोडंसं संकटामध्ये होता, संकट मोचक म्हणून मैदानामध्ये दाखल झाला आणि मॅच मध्ये थोडी पकड निर्माण केली. त्याच्या बॅटिंगमुळे खऱ्या अर्थानं मॅच जिंकली होती. आता ही संघ थोडा संकटामध्ये. विवेकने आडव्या बॅटचा कडवा प्रहार. क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल निघून जातोय. हवा की संग, घटा की संग, 6 रन. एंट्री लेट झाली परंतु फटका ग्रेट मारलाय विवेक. बाहुबलीच्या बॅट मधून एक तगडा स्ट्रोक. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध हा षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय, आलाय तो हा डॉट बॉल. या षटकामध्ये थोडेसे धावा खर्च झाले. 2 षटकार आले, एक विकेट आलाय. आतापर्यंत 14 धावा संतोषाने खर्च केलेत. सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी. लास्ट गो. या षटकातला हा शेवटचा बॉल. नाहीये, फटका फसलाय. बॅट्सचा आणि बॉलचा संपर्क होत नाही, आलाय तो डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. वन साइड जिवाळा टीमच्या धावा झालेत त्या 25. 1 गडी बाद. आता राहिले शेवटचे 6 बॉल. शेवटचं षटक, हरामार षटक. आता बॅट फिरवायचे. अभी रुक के फायदा नाही भाई, अभी तो घुमाना है. लगी तो छगी, नाही तो बर्बादी. रबर बॉल क्रिकेटचा खेळ. पावसाळी क्रिकेट आहे परंतु पावसाचं आगमन नाही आहे. संपूर्ण दिवसभर रखरखत्या उन्हामध्ये आपण ही स्पर्धा पाहत आहोत. बॉस चषक 2026. ओव्हर क्रमांक 3 साठी रोहित. पार्थेश अजूनही सलामीचा बॅटर मैदानामध्ये दाखल आहे. पाटण तालुक्याचा युवा आयकॉन रोहित सूर्यवंशी. टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये, स्वतःला सिद्ध केलंय. प्रॅक्टिस खूप महत्वाची आणि प्रॅक्टिस मधून हा खेळाडू घडला गेलाय. उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली थोडीशी धडपडत होते परंतु कॅच चांगला पकडला. विकेटचं पतन. या षटकातल्या पहिल्याच बॉलवरती विकेटला केली सुरुवात. जिल्हा आयकॉन म्हणून का पाहिले जाते रोहितकडे. ॲज अ परफेक्ट ऑलराऊंडर आहे. बॅटिंग चांगली करतो, बॉलिंग चांगली करतो. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अनेक दिवस संघर्ष करावा लागतो, मेहनत करावी लागते. त्यानंतर नावाला चर्चेला खेळाडू येत असतो.
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक पाटांचे खेळाडू आपण पाहत असतो, जिल्हा आयकॉन म्हणून खेळतात आणि त्यापैकी प्रत्येक खेळाडूने मेहनत केले. एका दिवसामध्ये स्वप्न पूर्ण होत नसतं, स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो आणि त्याचप्रमाणे स्वतःला अस्तित्व मिळतं. आणि या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर क्रमांक 4 मैदानामध्ये दाखल झालाय. संस्कार हा युवा खेळाडू आहे, युवा वर्सेस युवा, युवाची हवा. बॉलर निघालाय, फटका बसलाय, बॉल हवेमध्ये नो मॅन स्टँड मध्ये ट्रॅव्हल होईल. एक तर धाव पूर्ण केले आणि एकाच धावेवरती थांबावं लागेल, कारण विवेकची बॅट बोलते. विवेकच्या बॅटमधून धावा येतात, ताकदीने मारला तर तो स्टँड मध्येच मिळतो, एवढी ताकद आहे या खेळाडूकडे. रोहित सूर्यवंशी, चला स्पीडअप घ्या भाऊ प्लीज, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, बरेचसे सामने अजून खेळवायचे आहेत. उडवण्याचा प्रयत्न नाहीये, नाहीये, ताकद नाहीये, फटका फसलाय, संपर्क काही होत नाही, आलाय तो डॉट बॉल. रोहितकडे कौशल्य आहे आणि तो कौशल्य पूर्ण मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. वरडे क्रीडांगण सुरेख फटका आलाय, ताकदीने बॉलला फेकून दिलाय, सीमारेषेच्या पलीकडे आलाय तो 6 धावेंसाठीचा ब्लास्ट षटकार. मागील वर्षाचं पर्व आपण पाहिलं तर पर्व खास होतं, अनेक खेळाडू सहभागी झाले, अनेक संघ सहभागी झाले आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राजू कंक ठरले होते गत वर्षीचे. यावर्षी नक्की मिस करतील ही स्पर्धा, कारण नुकतीच या डेटलाच कराड तालुका रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी आहे, तिकडे व्यस्त आहेत, तिकडे इतिहास रचलाय काल राजू कंकने. 97 धावेंची पारी, चांगला फटका, थोडासा शपल झाला, डान्सिंग डाऊन द विकेट, अलॉंग द कार्पेट खेळला, लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे, 2 धावेने वेगाने जातोय, भाग, डायरेक्ट हिट. आता काम झालंय फिट, फलंदाज होईल बाद, 1 धाव तर नक्की मिळेल, परंतु दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये संस्कार माघारी आलाय, विकेटचे बटन, बॅटर आउट. टीमच्या धावा झाल्या त्या 33 रन्स, 33, लॉस ऑफ 3. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत, या 2 बॉल्स वरती विवेकने एखादा 6 मारला. सर 4 चेंडू झालेत की 5? पहिला विकेट आला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर षटकार आला आणि आताचा हा शेवटचा बॉल. डॉट आहे का एखादा? येस, माफ करा, आम्ही दुरुस्ती करतो, एक डॉट आला होता, थोडं स्कोरर मिस्टेक आहे. आता टाइम झाला लंचचा, एक बॉल शिल्लक आहे, लास्ट गो. चांगला फटका, पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेचलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जोळी पाटली, बॉल धरतीला दान झालाय, 2 तर पळालाय, 3री धावेपर्यंत पोहोचेल का? परंतु नशिबाची साथ आहे, 3 पळाल्या, 4थी धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावेने या मॅचची इनिंग समाप्त होते. धावा एकूण झाले त्या 36, 37 धावेंचं लक्ष या मॅच मध्ये. सेकंड इनिंगची मॅच ऑन होईल, प्रत्युत्तर आपण पाहणार आहोत. त्या दरम्यान काही सन्मान आपण घेत आहोत. शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलेली स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी उपस्थित झाले सर्व आमचे अतिथी, त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य राहिले, परंतु बॉस यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छांसाठी उपस्थित झाले सन्मान्य आदरणीय राहुलजी बनगे यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. पेशवाई साडी सेंटरचे प्रोप्रायटर आहेत, त्यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. रेशीम धागेने विणलेली मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही सन्मान करत आहोत. येस, थँक्यू सो मच. त्यानंतर विशालदादा चोरगे यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. वाई तालुक्याचे विराट कोहली एक स्टार क्रिकेटर. शिवदादाने असंख्य मित्रपरिवार जोडले आणि अनेक तालुक्यातील मित्रपरिवार येऊन शुभेच्छा देत आहेत.
त्यानंतर सन्मान्य आदरणीय सुशांतजी बिसे यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. पेशाने पत्रकार आहेत, रिपोर्टर आहेत, यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच, आपण उपस्थित झालात, आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर कराड तालुक्याचा बकासूर, कुसूर गावची आणबाण आणि शान राजू संभाजी कंक यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू आणि अनेक स्पर्धा याचा जिल्हा आयकॉन म्हणून कव्हर करतात राजू कंक यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. रोहनजी धनावडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. त्यानंतर राहुलजी वाडकर, सतीशदादा पनसे यांना विनंती आपण व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. सर्वच मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. शिवबॉस यांच्या शुभ हस्ते अतिथी देवो भव हिंदू संस्कृती आहे आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. तेच कर्तव्य आपण बजावत आहोत. बॉस चषक आणि शिवा बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित झालेल्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असं सदैव प्रेम शिवा बॉस यांच्यावरती असू द्या. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. सेकंड इनिंगची मॅच ऑन होईल. 37 धावेंचं माफक असं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये जेवढी दाखल होईल. चला बॅटर लगेच जावा. वन साइड जिव्हाळा टीम आपणास विनंती, आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवा. चला बॅटर लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. येस येस फणसवाडी 11 टीमचे कॅप्टन आणि जळव ज्योतिबा या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. सेकंड इनिंगची मॅच ला सुरुवात झाली. दोन्ही टीम्स कॅप्टन आपणास विनंती असेल प्लीज आपण या आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. चला मॅचला सुरुवात करा. संतोष सूर्यवंशी मागील मॅचचा प्लेअर होता मॅच, तर त्यांच्यासोबत केपी काशीनाथ हे देखील दाखल आहेत. सलामी जोडी. तर गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर क्रमांक 1 साठी अतुल भालेकर. 37 धावेंचं लक्ष आहे. शिवगर्जना मिरासवाडी बॅटिंग साठी मैदानामध्ये सज्ज झाले आहे. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं तर 12.30 च्या सरासरीने तुम्हाला प्रत्येक षटकाच्या पाठीमागे धावा जमा करायच्या आहेत. संतोषने मागील मॅच मध्ये हाहाकार केला होता. पावसाळी स्पर्धा आणि या रखरखत्या उन्हामध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये काय कहाणी राहील? बेस्ट वर्सेस बेस्ट हा मुकाबला लागला. एका बाजूला अतुल भालेकर कॅप्टन 26, तर समोर संतोष सूर्यवंशी. चला सुरुवात करा मॅचला. अतुल दादा प्लीज. सेकंड इनिंगचा पहिला बॉल अतुल भालेकर. पहिलाच बॉल. फटका फसतोय की निघून जातोय? बॉल निघून गेलाय. आकाशाला गवस निघालत. संतोष सूर्यवंशीच्या बॅट मधून आलाय अस्मानी टोला षटकार. येस फणसवाडी 11 कॅप्टन आणि जळव ज्योतिबा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच या. वेळ खर्च करू नका आपणास विनंती आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी खास उपस्थित आहे सन्माननीय आदरणीय सुनीलजी आळेकर साहेब, प्रोप्रायटर SK म्युझिकल यांच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाची राशी पुरस्कृत केले 10,000 रुपये. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करत आहोत.
फणसवाडी 11 अगेन्स्ट जळव ज्योतिबा या टीमचा आम्ही टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल सन्मान्य आदरणीय सुनीलजी आळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. टॉस कोण जिंकले? फळसवाडी टीम ऑन द टॉस, लिटल टू बॉल फर्स्ट. आपण रेडी राहायचंय. मॅच मध्ये काय घडलंय? या खेळाडूने आज अहंकार माचवलाय. या खेळाडूची बॅट बोलले. अतुल भालेकरवरती अटॅक करायला सुरुवात केली आहे. शेर के मुंह में हाथ डालोगे तो ये जबड़ा काटता है. ये संतोष सूर्यवंशी काटता नहीं, ये हड्डी तोडता है. 2 षटका ठोकलेत अतुल भालेकर. प्लेसमेंट केले, सन्मान दिलाय, दिशा दिली. डॉट बॉल आलाय. एक्यावरती एका. दोन्ही टीमचे हे महत्वपूर्ण खेळाडू आणि दोन्ही खेळाडूंमध्ये बॅटल रंगला गेलाय. 37 धावेंचं लक्ष. पहिल्या 4 चेंडूमध्ये 12 धावा आलेत. त्यामध्ये 2 षटका ठोकले संतोष सूर्यवंशी यांच्या बॅट मधून. चौदा बॉल आणि 25 धावेंचं अजूनही आव्हान. हे कडवं आव्हान आहे अजूनही. चांगला चेंडू सुरेख पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. हलक्या त्याने अलॉंग द कार्पेट खेळून काढला. एक सिंगल धाव येईल. यापेक्षा काही येणार नाहीये. रात्र नाही, स्वप्न बदलते, दिवा नाही, वात बदलते. नेहमी आशा असावी जिंकण्याची, कारण अशी बदलो ना बदलो वेळ ही प्रत्येकाची बदलते. घड्याळाचे काटे ज्याप्रमाणे फिरतात, वेळ प्रत्येकाला बदलते आणि प्रत्येकाला संधी देते. समय समय की बात है जनाब, जिसका है वो छा गया. काशीनाथ ऑन स्ट्राईक. मागील मॅच मध्ये पूर्ण इनिंग नॉन स्ट्राईकला होता, परंतु या मॅच मध्ये स्ट्राईक मिळाले काशीनाथला. केपी ऑन स्ट्राईक. उडवण्याचा प्रयत्न. बॅटची एज बॉल टीम मध्ये ट्रॅव्हल. एका षटकाचा खेळ समाप्त होतो आणि शिवगर्जना मिरासवाडी टीमच्या धावा झालेत. प्रत्युत्तर देत असताना बिनबाद 14 धावा. आता राहिले 12 बॉल आणि 23 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही मॅच आहे. अजूनही सामना दोन्ही टीमकडे 50-50 आहे. मॅच अजूनही संपली नाही आहे. कोण जिंकेल ही मॅच? कोणाचा प्रवास थांबेल तर कोणाला एक चान्स अजूनही मिळेल, एक पाऊल पुढे जाईल. हा क्रिकेटचा खेळासाठी अनेकाने घाम गाळलाय, कष्ट केलेत. ओव्हर क्रमांक 2 साठी बॉलर अभिला काहीतरी खास करायचं आहे. संतोष मिळाला तर भाऊ मॅच मिळेल, आणि संतोष जर गेला तर मॅच गेली. सूर्यवंशी चांगला फटका, हुक केला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? येस, बॉल पर्यंत पोहोचलाय. एक तर पूर्ण केले. दुसऱ्या धावटी वेगाने धावलाय. कॉलिंग पसलाय. घावेल का? डायरेक्ट हिट. ही चुकी तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जाऊ शकते. संतोषला स्ट्राईक हवे आहे. तर संतोषची बॅट बोलले. संतोष सेफ आहे तर मॅच आहे. संतोष गेला की मॅच गेली. अद्भुत, अविस्मरणीय हा क्रिकेटचा खेळ. उघडा डोळे, बघा नीट. या खेळाने अनेकांना धडे दिलेत तर अनेकांना धडे शिकवलेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. अभि निघालाय. उडवण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव येते. टीमच्या टोटल धावा झाले त्या 16 धावा. आता राहिले ते 10 चेंडू आणि 21 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. संतोषला जीवदान मिळालंय. नशिबाची साथ आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. गोलंदाजाला विनंती, आपण वेळ खर्च करू नका. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पावसाचे दिवस आहेत, अंधार खूप लवकर होतो. चौदा धावेवरती बॅटिंग करताय संतोष सूर्यवंशी. पुढे आला, जागा सोडली होती. हा डॉट बॉल आलाय. कधी कधी शक्तीने नाहीतर युक्तीने वापर केल्यानंतर फळ मिळतं आणि त्याचाच प्रयत्न चाललाय. डॉटने थोडंसं संतुलन राहील. डॉट्सने थोडासा मोकळा श्वास असेल वन साइड जिव्हाळ्या या टीमला, परंतु जर या षटकामध्ये धावा आल्या तर मॅच पूर्णपणे खुला होईल. संतोष सूर्यवंशी बॅकफुटला गेला. फटका बसलाय. बॅटची क्षेत्ररक्षक थोडासा धीम्या गतीने, परंतु एक धाव रोखू शकणार नाहीये. डी मध्ये ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव येते.
अजूनही या षटकातील काही चेंडू, 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूने मॅचची अजूनही कहाणी बदलेल. या 2 मध्ये एक 6 आला ना भाऊ तर मॅचला मजा येईल. संतुलन राहील, कमबॅक राहील शिवगर्जना मिरासवाडी या टीमचं. परंतु जर डॉट्स आले तर मॅच थोडीशी लांब निघून जाईल. 8 बॉल 20 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज मॅच. चांगला फटका, वेगाने फटका खेचलाय. बॅट तर वेगाने फिरवली होती. संपर्क देखील चांगला आहे. अतुल भालेकर फेकी होईल. एकच सिंगल धाव. आता 7 बॉल आणि 19 धावा. हा 6 आला तर मग मॅच मध्ये जिवंतपणा राहील. केपी काशीनाथ ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल थोडासा संतोष स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न असेल. स्वतःवरती विश्वास दिलाय. होय माझ्यामध्ये हिंमत आहे म्हणून तर मला किंमत आहे. सोडून दिलाय. लेग स्टंप सोडलाय. वाईट +1 अशा 2 धावा. दसऱ्याना दिवाळी फिर भी बोनस. समीकरण बदललंय. 7-17. 17 म्हटल्यानंतर बसेल खतरा. चांगला फटका, घुटना टेकवला, समोर दिसला सीधी बॅट. नो बकवास. क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत. फेकी होणार काय? नाही रोखू शकले. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावींसाठी आलाय तो चौकार. सूत्र बदलली, समीकरण बदललं, रिकाम्या जागा भरल्या. आता राहिले ते 6 बॉल आणि 13 धावींची आवश्यकता आहे. 7-17 होते. तिथे एक वाईड आला, वाईडला एक प्लस आली. त्यानंतर शेवटच्या वरती 4 आला. आता 6 बॉल 13ची मॅच. संतोष सूर्यवंशी ऑन स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅक वरती कोणता गोलंदाज असेल, कोणावरती हिंमत दाखवली जाईल, कोणावरती विश्वास दाखवला जाईल. विश्वास सर्वात मोठं शस्त्र आहे. आपल्या खेळूचा कॉन्फिडन्स वाढवा, त्याला मोटिवेट करा. फलंदाज कोणी मोठा असू द्या, तुमच्यामध्ये क्षमता असायला हवी. शांत डोकं ठेवायचं, डोक्यावरती बर्फ ठेवायचा, थोडा थांबायचं, विचार करायचा आणि त्यानंतर गोलंदाजी करायची. ओव्हर क्रमांक 3 साठी बॉलर संस्कार आलाय. युवा टॅलेंटेड खेळाडू. आज संधी आहे खऱ्या अर्थाने हिरो बनण्याची संधी बनले या खेळाडूला. मिरासवाडी टीमचा एक हार्ड हिटर बॅटर. 6 बॉल 13 धावा हवेत. संतोषला रोखायचं आहे तर संतोषला ठोकायचं सुद्धा आहे. मोठा फटका, बॉल हवेमध्ये उभा राहिलाय. संधी बनू शकते. हवेचा वेग नाहीये. बॉल कुठपर्यंत जाईल? बॉल निघून जातोय पूर्ण. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा पार. षटकार. तर 5 बॉल आणि 7 धावा. संतोष सूर्यवंशी फ्लावर समजाय का भैया? फायर है, फायर है, फायर है. ठोकलाय षटकार. दोन इनिंग मध्ये आतापर्यंत 70 धावा ठोकले त्या संतोषने. नाहीये, थोडा चेंडू खाली राहिला. बॅटला स्टिकर वरती बॉल होतो. एक तर धाव पूर्ण केली, दुसऱ्या वेगाने धावला. स्ट्राईक एंडला फेकी. बॉल की क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. बॉल निघून जातोय डी मध्ये. 2 तर पूर्ण केल्या आणि एक तिसरी सुद्धा ऍड झाले. 3 धावा जमा झाल्या. आता राहिले त्या 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावींची अद्यापी मॅच आहे. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. संतोष दादा थोडा स्पीडअप घ्या. 4 बॉल आणि 4 धावींची मॅच. काय बॅटिंग राहिली संतोष यार. 11 चेंडूच्या पाठीमागे 24 वरती बॅटिंग करतोय हा फलंदाज संतोष सूर्यवंशी. सूर्यवंशी आडव्या बॅटला आला आणि ठोकलाय सीमारेषेच्या पलीकडे. विजयाचा हा षटकार. संतोष सूर्यवंशी या खेळाडूची जर बॅटिंग आवडत असेल तर बाऊट सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काय खेळी केले. 12 चेंडूच्या पाठीमागे 30 धावा ठोकल्या संतोष सूर्यवंशीने.